नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. काही काठीला गेला नाही, जरा बारीकच गेला, असा सरळ गेला, असा कपडे काढले, चाललं म्हणलं मी आंघोळ करतो, मग तुम्ही करा असंच म्हणलं. पोहता वगैरे येतो? नव्हतं. किती वारी होती तुमची? आता मी दुसरी वारी आहे, म्हणजे पहिल्यांदा 2 वर्ष झाली त्याला वारी केली मी. आता पुन्हा मला त्यांची पहिली होती दुसरी? पहिलीच होती त्याची, पहिल्याच तुमचं आणि गोविंदचं नातं काय? झिरपीच झिरपीच. सकाळी 6 वाजता ही घटना घडल्यानंतर आता त्याचा शोध घेतला जातो. सकाळी कोण मदतीला धावलं का? गावाला एक माणूस होता, कोण पळत गेलं, तिने अजून हातात त्याने वर हातात गेलं, तुला काय दिसलाच नाही. गेलं कोण कोण गेला भावऱ्यामध्ये हात असं होता, इतके मोठे दिसली तशी सांगू मग काय पाहिजेच नाही. आंघोळीला गेला, हात पाय गेला, पाय सटकावून कपडे काढून ठेवली. नाम मुलाला गेलो तिकडं वापसच नाही आला. इकडे बाकीचा कलमा झाल्यानंतर यार कळलं पाहिजे काय झालं काय. पण ते हात वर करून ओरडत होता म्हणून हात वर केल्यानंतर एक होमगार्ड मुलगा आला, त्याने कपड्यात उडी मारली, काढायला गेला पण त्याला आपलीच 2 वेळेस त्याच्या हाताला लागला. त्याला नाही काढला, ते पाणी भवर होतं का तिथे? त्याची पहिली वारी होती का? त्याची पहिलीच वारी होती, यापूर्वी नाही आला? यापूर्वी नव्हता. त्याच्या आधीची दुसरी वारी होती. त्याने तिची मुलगी आली, ह्यावेळेस तुम्हाला मला यायचं, त्याच्या आधी घेऊन आली. तर चल भाऊ मला आजींची दुसरी वारी. आजची दुसरी वारी. 14 वर्षाचा मुलगा गोविंद कल्याण फोके हा त्याच्या आजी परेगा खराबे यांच्यासोबत वारीला आलेला. त्याचे वय 15 वर्ष, राहणार जिरपी, तालुका अंबड, जिल्हा जालना. हा इथं आंघोळ करायला सकाळी आलेला असता पहिल्या मोरीत बोहऱ्यामध्ये सापडला. त्याला आमचे होमगार्ड राहुल ठोंबरे, राहणार मोरगाव, बारामती यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, पण बोहऱ्यात जास्त पाणी असल्यामुळे त्याला हे होमगार्ड बाहेर फेकले गेले आणि तो आतमध्ये आहे. तर त्याला नगरपालिकेची स्थानिक कर्मचारी आणि NDRPची टीम वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. माझे नाव राहुल अशोक ठोंबरे. माझं पथक, मी होमगार्ड मध्ये कार्यरत आहे. माझं पथक बारामती, माझा सनद नंबर 3255 आहे. मी आंघोळ करून कपडे धुत असताना लेडीजचा ओरडण्याचा आवाज आला मला, म्हणले पोरग बुडायला लागले. मग मी कपडे तसे टाकून दिले, क्षणाचा नाही विचार न करता आलो पळत, उडी मारल्यानंतर ना त्याच्या हाताला पकडून मी ओढत होतो त्याला, पण पाण्याच्या प्रवाहाबरोबर तो सटकला गेला. परत मी त्याच्या पाठीमागे गेलो, त्याच्या कमराला धरून पुन्हा प्रयत्न केला 2 वेळा पुढे ढकलण्याचा, पण स्पीडमुळे मी बुडून खाली गेलो आणि तो स्पीडच्या दुसऱ्या विरुद्ध दिशेने गेला. आणि मी पुढे असं मला पण वाटलं की माझं पण काय गॅरंटी नाही. असं पाण्याचा प्रवाह खूप जास्त होता, काय म्हणजे हेच अंदाज लावू शकत नाही.